श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संदीप ससाणे आणि मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आमच्या स्वामी दरबारामध्ये. स्वामींनी घडवलेल्या खऱ्याखुऱ्या लीला, स्वामींचे भक्तांना आलेले खरे अनुभव आणि इतरही स्वामींबाबतच्या सकारात्मक चर्चा आम्ही येथे करत असतो. हे सर्व न चुकता ऐकण्यासाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, ऐकून घ्यायला एक नवीन कथा आणि कथेचं शीर्षक आहे हम किसके ताबेदार है. मित्रांनो, ही कथा फारच रंजक आहे आणि या कथेच्या शेवटी आम्ही तिचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ हा व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे ही कथा आपण शेवटपर्यंत ऐकावी हीच नम्रतेची विनंती. मित्रांनो, चिंतोपंत अप्पा टोळ एका घोड्यावर आणि दुसऱ्या घोड्यावर श्री स्वामी समर्थ महाराज बरोबर एक चाकर असे सोलापूरहून अक्कलकोटकडे निघाले. सुमारे 4 कोस आल्यानंतर एका स्वाराद्वारे कलेक्टरकडून टोळास हुकूम आला की जरुरीचे काम आहे, उभे उभे भेटून जावे. तेव्हा चिंतोपंतांनी बरोबर असलेल्या चाकरास सांगितले, आम्ही आता जाऊन परत येतो, तोपर्यंत स्वामींना कुठे जाऊ देऊ नये. अशी ताकीद देऊन चिंतोपंत सोलापूरकडे परत आले. समर्थ कोणाच्याही आज्ञेत थोडीच राहणार. टोळ गेल्याबरोबर श्री स्वामी समर्थ महाराज उठून बागेत गेले. बागेतून जे निघाले ते थेट अक्कलकोटास जाऊन खंडोबाचे ओट्यावर बसले. इकडे चिंतोपंत आपले काम आटपून परत श्री स्वामींना आणि चाकरांना जेथे थांबवायला सांगितले होते तेथे आले. पाहतात तर काय, स्वामी महाराज तिथे नाहीतच. गड्यावर रागवून स्वामींना कसे जाऊ दिले असे म्हणून ते विचारू लागले. गड्याने श्री स्वामींना हात जोडून जाऊ नये म्हणून सांगण्याची पराकाष्ठा केली, पण महाराजांनी त्याचे काही ऐकले नाही. हम किसके ताबेदार है असे म्हणून महाराज 10-5 पावले गेले आणि मग गुप्त झाले असे गड्याने चिंतोपंतास सांगितले. मित्रांनो, या कथेचा क्रमशः दुसरा भाग हा आम्ही पुढील व्हिडिओमध्ये नक्कीच प्रसारित करणार आहोत. तो सुद्धा आपण न चुकता ऐका. आता मित्रांनो, आपण या कथेचा अर्थ, भावार्थ आणि मतितार्थ जाणून घेऊया. चिंतोपंत अप्पा टोळ श्री स्वामी समर्थांना घेऊन अक्कलकोटला निघाले होते. पण 4 कोसांवर आल्यावर त्यांना कलेक्टरचा सोलापूरला येण्यासाठी तातडीचा निरोप आला आणि त्यांना माघारी जावे लागले. श्री स्वामी समर्थांना चाकराच्या स्वाधीन करून ते सोलापूरला माघारी यावयास निघाले. येथेच चिंतोपंत टोळांचे श्री स्वामी समर्थांच्या स्वरूप व सामर्थ्याविषयीचे आकलन तोकडे पडले. वास्तविक त्यांना श्री स्वामींच्या दिव्यत्वाची, अंतःसाक्षित्वाची कल्पना सोलापूरच्या मंदिरात आलीच होती. असे असताना देखील कलेक्टरचा हुकूम श्रेष्ठ की स्वामी समर्थ श्रेष्ठ याचा निवाडा आणि निर्णय टोळास घेता आला नाही. सोलापूरला जाताना श्री स्वामींची विनम्रपणे परवानगी घेतल्याचा उल्लेखही लिहिलेत नाही. श्री स्वामी समर्थांसारखी दिव्य अवतारी विभूती बरोबर असताना कलेक्टरच्या हुकुमाखातर श्री स्वामींना गड्याच्या स्वाधीन करून सोलापुरास जाणे ही टोळांची श्री स्वामींवरील निष्ठा पक्की नव्हती हेच दर्शवते. टोळ सोलापूरला परत गेले नसते तर फार कलेक्टरचा रोष ओढावला असता, नोकरीवर पाणी सोडावे लागले असते, पण निष्ठेची कसोटी लागली असती आणि श्री स्वामी समर्थांनी चिंतोपंतास निश्चितच वाऱ्यावर सोडले नसते. देव नुसती श्रद्धा पाहत नाही तर तो निष्ठाही पाहत असतो. पण चिंतोपंत टोळ सरकारी नोकरीमुळे परतंत्र होते. श्री स्वामींना बसावयास घोडा आणि दिमतीला चाकर दिला म्हणून श्री स्वामी कोणाच्याही ताब्यात राहणारे नव्हते. नोकरीमुळे आलेल्या निंधेपणामुळे टोळाचा मानसिक ताबा घेतला होता. पण श्री स्वामी समर्थांसारखे परब्रह्म साथीला असताना भीतीही कसली, कोणाची आणि का बाळगायची हेच नेमके टोळास उमगले नाही. इंग्रज कलेक्टरची ताबेदारी महत्त्वाची मानून ते सोलापूरला गेले. पण श्री स्वामी समर्थ ना कोणाच्या अधीन आणि ना कोणी त्यांचा ताबेदार. म्हणूनच इंग्रजांचा नोकर असलेल्या टोळांच्या चाकराने श्री स्वामींना पुन्हा विनवणी केल्यावर देखील त्यांनी ते ऐकलेच नाही आणि उलट त्याला सुनावले, हम किसी के ताबेदार नाही. आपण सत्ता, संपत्ती इत्यादींनी कितीही मोठे झालो तरी कोणाचे ना कोणाचे मिंधे, ताबेदार, परतंत्री असतोच. पण ईश्वराचे तसे नसते. खऱ्याखुऱ्या भक्ताचा तो वेगळ्या अर्थाने दास असतो. तो स्वतंत्र, स्वनियंत्रित असतो. तो सर्वांचा चालक, मालक आणि पालक असतो. हेच या लीलेतून बोधित होते. मित्रांनो, ही लीलाकथा आपणास कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन लीलाकथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.